जरांगेंच्या आंदोलनावरती राजकीय प्रतिक्रिया उमटतायत. आपण पाहूया. या देशामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करायला सगळ्यांना आपण. त्यामुळे जर मनोजदादा जरांगेंना असं वाटत असेल की माझ्या अजून काही मागण्या राहिल्या किंवा मान्य केलेल्या काही पूर्ण नाही झाल्या, आंदोलन करण्याची परवानगी आहे, पण ती लोकशाही मार्गानेच आंदोलन करावं. मुंबईमध्ये ज्यावेळेला ते गेले काही वेळेला अतिशय चांगल्या मार्गाने इतका मोठा मॉब पुन्हा आपापल्या घरी सुखरूप परत नेणं याचं मोठं श्रेय सरकारला जातं, मनोजदादांना. त्यामुळे ते करतील. मला असं वाटतं की आता सगळेच प्रश्न संपलेले आहेत. हे सरकारच फसवाफसवी करणारं सरकार आहे. यांना असं वाटतं पाठी फोडली, पैसे दिले, कुठलाही नेता त्यांच्याकडे येतो, काम करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे फसवायच्या बाबतीत फक्त एकाच समाजाला फसवलंय असं म्हणून चालणार नाही. सर्व समाजाला फसवलंय, धनगर समाजाला फसवलेलं आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय जो घेतला गेला जाणार होता, 10 वर्ष झाले तरी अजूनपर्यंत निर्णय घेतला नाही. आणि याच्यात त्याच समाजाचे काही नेते अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे भाजपची भूमिका घेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना विष पेरत आहेत समाजामध्ये. सरकार काय भूमिका घेते? सरकारने जर आमच्या आरक्षणावर गदा आणण्याचा आजपर्यंत आणलेला नाही आहे, याच्या पुढे आणणार नाही असं माझं ठाम मत आहे. परंतु एखाद्या वेळेस आंदोलकांच्या दडपणशाहीमध्ये येऊन जर आमच्या आरक्षणावरती गदा येत असेल असं ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल त्या दिवशी मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात या महाराष्ट्रातील 60% ओबीसी रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं आणि आरक्षणाचं दोन्ही याचं रक्षण करण्याकरता आज सज्ज आहे. 24 तास आम्ही सज्ज असतो. ज्या दिवशी लक्षात येईल 48 तासामध्ये पूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी रस्त्यावरती